वाटप मंजूर। या आठवडाभरात 12,500 कोटींची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जाईल। महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय। जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार रद्द करण्यासाठी तयार। विशाल गोखले यांच्या वकिलांची नर्मदा आयुक्तांना माहिती। जैन बोर्डिंगचे ट्रस्टी सुद्धा या व्यवहारातून माघार घेण्याची शक्यता। महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले डोरेमॉन आणि नोबिता। शिवसेना भाजप नेत्यांचे परस्परांना टोमणे। वसंतदादा साखर संशोधन संस्थेची चौकशी हेतुपुरस्सर। आमदार रोहित पवार बचावासाठी सरसावले। भाजपने फेटाळला रोहित पवार यांचा आक्षेप। वरळी मतदारसंघात 19,333 मतदारांची गडबड। बऱ्याच मतदारसंघात वडिलांचं आणि पतीचं नाव सारखंच। वडिलांचं नाव बदलून पतीचं नाव केलं। आदित्य ठाकरेने महाराष्ट्राच्या पप्पूसारखं वागू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोमणा। आदित्यने डोंगर पोखरून उंदीरही निघाला नाही। आदित्य ठाकरे खोटारडे। लोकसभेत मतदारांची नावं गळाली, त्याची जबाबदारी घ्या। आशिष शेलार यांचं ठाकरेंना थेट आव्हान। वसंतदादा साखर संस्थेवर चौकशीचा बडगा। मुख्यमंत्र्यांनी दिले वसंतदादा साखर संस्थेच्या चौकशीचे आदेश। पवार काका पुतण्याचा शुगर इन्स्टिट्यूटवर पगडा। उद्धव ठाकरे हा भस्म्या झालेला अॅनाकोंडा। शिंदेंकडून ठाकरेंवर टीका, शहांना पाठिंबा। निलेश घाळवळ भोवतीचा फास सावळला। भारताची थेट इंग्लंडला विनंती। ब्रिटन पोलिसांनी निलेश घाळवळला अटक करावी। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण। गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यात व्हॉट्सअप कॉल। महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी दोघांमध्ये संभाषण। मुख्यमंत्री फडणवीसांचं निमंत्रण बच्चू कडूंनी धुडकावलं। मुंबईत बोलवलेल्या बैठकीला अनुपस्थिती राहणार। शतकानुशतकाचं हिंदूंचं स्वप्न पूर्ण झालं। जन्मभूमीवर राम मंदिर पूर्ण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 25 नोव्हेंबरला होणार ध्वजारोहण। आरोप करणं सोपं, पण चौकशीशिवाय निष्कर्ष काढणं चूक। निंबाळकरांवरील आरोपांवर उदयनराजे यांची प्रतिक्रिया।